आजच्या या बायर क्रॉप सायन्स आयोजित मोव्हेंटो ओडी लॉन्च सोहळ्यामध्ये, व्हर्च्युअल लॉन्च सोहळ्यामध्ये आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रातील आणि जालना परिसरातील सर्व द्राक्ष उत्पादक बंधूंचं आम्ही स्वागत करतो बायर क्रॉप सायन्स तर्फे. आजच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपले हेड ऑफिस कडून योगेश मोहिते साहेब, की जे ऑल इंडिया हॉर्टिकल्चर क्रॉप बघतात, त्यांच्यानंतर अभिजित भडकवाड साहेब, त्याच्यानंतर जेस्टन डिसूजा साहेब आणि आमचे सर्व जे फील्ड टीम आहे जी आपल्या परिसरात काम करते, ते सर्व उपस्थित आहेत. तर पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमात आपल्याला साथ लाभली आहे ती आपल्या पॅनलिस्ट द्राक्ष उत्पादक बंधूंची, की जे त्यांचे एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करणार आहेत. तर आजचा हा प्रोग्राम आपण अशा पद्धतीने रन करणार आहोत. सुरुवातीला योगेश मोहिते साहेब त्यांचे मनोगत मांडतील. त्याच्यानंतर आपण मोव्हेंटो ओडी व्हिडिओ आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॉडक्ट प्रेझेंटेशन बघू. आणि त्याच्यानंतर आपल्या पॅनलिस्ट जे द्राक्ष उत्पादक बंधू आहेत त्यांच्या बरोबर संवाद साधू. आणि या सर्वांमध्ये जसं आपण सांगितलं होतं की लकी ड्रॉ आपण ठेवला होता आणि त्याची एक क्वेश्चन तुम्हाला पाठवला होता, प्रश्न, आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची होती. आणि ऑलमोस्ट 10,000 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि काहीतरी 1600 लोकांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं होतं. ते जे आपले द्राक्ष उत्पादक बंधू आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा इंटरेस्टिंग पार्ट व्हावा म्हणून आपण लकी ड्रॉ आयोजित केला होता. तर ती प्रत्येक 10 मिनिटाच्या अंतराने ती आपण 10 बक्षिसं डिक्लेअर करू आणि ती बक्षिसं नंतर तुम्हाला घरपोच देण्यात येतील. तर असा आपला हा 45 ते 50 मिनिटाचा सोहळा आहे. एक क्रांतिकारी कीटकनाशक बायर क्रॉप सायन्स जे सतत नवनवीन संशोधन पर उत्पादन जगभरातल्या शेतकरी बंधूंना देत असतं, त्या शृंखलेमध्ये हे उत्पादन आपण आता आज लॉन्च करतोय. तर पुढे जाण्याच्या अगोदर मी श्रीयुत मोहिते साहेबांना विनंती करतो त्यांचं मनोगत मांडण्यासाठी. मोहिते साहेब. धन्यवाद पाटील साहेब. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधू. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आजच्या या मोव्हेंटो लॉन्च व्हर्च्युअल लॉन्च कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करतो. बायर क्रॉप सायन्स आणि द्राक्ष बागायतदार यांचं एक अतिशय जवळचं नातं आहे आणि या नात्याला जो जोडणारा दुवा आहे ते म्हणजे बायर क्रॉप सायन्सचे प्रॉडक्ट. आणि यामध्ये मग एकदम ॲलिएट, अँट्राकॉल, कॉन्फिडोर यापासून अगदी जे रिसेंटली लॉन्च केलेले प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये प्रोफायलर आहे, लुना आहे, या सगळ्यांचा समावेश होतो. पण ही जी एक तुमची बायर क्रॉप सायन्सची ओळख आहे जी प्रॉडक्टच्या माध्यमातून आहे, त्याच्या पलीकडे जाऊन जर मला कंपनीबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर मी 2-3 गोष्टी जरूर सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे आज कंपनी 100 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. एक मल्टीनॅशनल, एक ग्लोबल कंपनी किंवा ग्लोबल लीडर आपण ज्याला म्हणतो, असं जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 120 वर्षांपेक्षा जास्त एक इतिहास किंवा परंपरेला लाभलेली अशी ही कंपनी आहे. आणि कंपनीचं जे एक ब्रीद वाक्य आहे, जे एक ज्याला आपण पर्पज म्हणतो किंवा जो मूळ उद्देश आहे, सायन्स फॉर अ बेटर लाईफ, जे काही आपण करतो, जे तंत्रज्ञान किंवा रिसर्च कंपनी करते याचा शेतकरी असतील किंवा कन्झ्युमर असतील यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्या दृष्टीने काम करत असते. आणि या अनुषंगानेच ज्यावेळी कंपनी काही नवीन प्रॉडक्ट्स देते किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपल्यासाठी आणते, तर यामध्ये प्रॉडक्टच्या व्यतिरिक्त आमचं फूड चेन पार्टनरशिप सारखं कोलॅबोरेशन असेल की ज्याच्यामध्ये आपण सर्वांबरोबर काम करतो, किंवा आज पेस्टिसाइड रेसिड्यूचा आपला एक मोठा इश्यू आहे, त्याच्यासाठी एक काही डिजिटल टेक्नॉलॉजीवर आपण काम करतोय. तर ही कुठल्याही पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा नवीन प्रॉडक्ट म्हणा, हे ज्यावेळी आपण बाजारामध्ये आणतो त्यावेळी आपण 2 गोष्टींवर कंपनी मुख्यतः भर देते. आणि ह्या 2 गोष्टी कुठल्या, तर पहिली म्हणजे इनोव्हेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सस्टेनेबिलिटी. याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण इनोव्हेशन म्हणतो तर कंपनी जी बायर कंपनी जी आहे ही प्रत्येक वेळी त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून जे काही प्रॉडक्ट येतील तर ते प्रॉडक्ट बाजारामध्ये किंवा ती टेक्नॉलॉजी बाजारामध्ये आणण्यापूर्वी आपण हाच एक विचार असतो की आज जे शेतकऱ्यांचे फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी आपण ह्या प्रॉडक्टच्या किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही उपाय देऊ शकतो का, हा एक विचार. आणि ज्यावेळी आपण ही सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट आपण बाजारामध्ये देतो तर त्याचा सस्टेनेबिलिटी म्हणजे
ज्यावेळी आपल्या पिकासाठी किंवा आपल्यासाठी फायदा होतो त्याचवेळी वातावरणावर त्याचा कुठला वाईट परिणाम होणे, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून कंपनीचे नवीन प्रॉडक्ट किंवा टेक्नॉलॉजी येतात. आज मला फार आनंद वाटतो आणि अभिमानी वाटतो की या दोन गोष्टी ला अनुसरून आतापर्यंत जे प्रॉडक्ट होते त्याच्यामध्येच मोवेंटोची एक नवीन भर पडत आहे. आणि मी जसं म्हटलं की इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी या दोन गोष्टींचं विशेष आम्ही ध्यान राखतो. तर येणाऱ्या पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला कळेल की मी जे मोवेंटो म्हणतोय त्याला आपण एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट का म्हणतोय, त्याची काही अशी खासियत आहे की ज्याला आपण इनोव्हेटिव्ह आणि त्याचबरोबर ते सस्टेनेबल या कॅटेगरीमध्ये कसं येतं, ते काही मित्रकिडींसाठी घातक नाही आहे, पर्यावरणासाठी, या दोन गोष्टींबद्दल अतिशय चांगली माहिती तुम्हाला मिळेल. तर मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, मी इथेच थांबतो आणि मी पुढच्या कार्यक्रमासाठी पाटील साहेबांना विनंती करतो. शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन आव्हानं येतच राहतात. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी नेहमीच नवनवीन उत्पादनांचा वापर करून त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. द्राक्ष छाटणीपासून ते काढणीपर्यंत द्राक्ष बागायतदार बंधू खूप रोग व किडीच्या आव्हानातून जात असतो आणि हे सर्व करूनही तोडणीला आलेलं द्राक्षाचं उत्पादन धोक्यात येऊ शकतं, ते मिलीबगमुळे. गुणवत्ता नियंत्रण आणि रेसिड्यू व्यवस्थापन लक्षात घेऊन यावेळी शेतकऱ्याला मिलीबग नियंत्रण करणं म्हणजे तारेवरची कसरत होय. दुसऱ्या कुठल्याही कीड नियंत्रणापेक्षा मिलीबग नियंत्रण यासाठी महत्वाचं आहे की ते आलेल्या उत्पादनाचा दर आणि गुणवत्ता असं दुहेरी नुकसान करतं. द्राक्ष बागायतदारांना यासाठीचा उपाय म्हणून बायर क्रॉप सायन्स सादर करीत आहे मोवेंटो. मोवेंटो जगातील पहिलं द्विमार्गीय कीटकनाशक आहे जे किडींना त्यांच्या सर्वात जास्त नुकसानदायक जीवनक्रम अवस्थेतच संपवण्यास मदत करतं आणि पिकाला आपली वाढ करण्यासाठीचं स्वातंत्र्य देतं. मोवेंटोचे द्राक्ष बागायतदारांना फायदे: 1. अद्वितीय द्विमार्गीय संरक्षण, किडींचा सुरुवातीच्या अवस्थेतच खात्मा. 2. पिकाच्या गुणवत्ता वाढीमध्ये मदत. 3. मिलीबग व्यवस्थापनामध्ये निर्यातदार द्राक्ष उत्पादकांसाठी दुहेरी फायदा. कीट व्यवस्थापन झाल्यामुळे गुणवत्ता व्यवस्थापन निर्यातक्षम उत्तम उत्पादनासाठी. 4. सुरक्षित EUMRL 2 मिलीग्रॅम प्रति किलो. 5. ग्रीन ट्रँगल म्हणजेच मित्र कीटकांसाठी सुरक्षित. तर आता मिलीबग सारख्या कीटकांपासून सुरक्षा शक्य आहे जगातील पहिल्या द्विमार्गीय संरक्षण करणाऱ्या मोवेंटोच्या योग्य वेळी केलेल्या फवारणीने. मोवेंटो जगभरातील निर्यातदार द्राक्ष उत्पादकांनी निवडलेला उपाय. शक्य आहे मिलीबग मुक्त द्राक्ष घड. तर पुनश्च एकदा सर्व शेतकरी बंधू जे आहेत, द्राक्ष उत्पादक बंधू, त्यांचं स्वागत करतो आणि आपले पॅनलिस्ट यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांना पेशन्स ठेवून आपण आपल्या मीटिंगमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे आणि ते सामील झालेले, तर त्यांचे खूप सारे आभार. तर मित्र हो, बायर क्रॉप सायन्स जे सतत नवनवीन उत्पादनांची शृंखला जी आपल्या जगभरातल्या शेतकरी वेगवेगळ्या पिकांमध्ये जे काम करतात त्यांच्या अधिक उत्पादनासाठी किंवा चांगल्या क्वालिटी उत्पादनासाठी मदत करत असतं किंवा नवीन उत्पादनांची शृंखला कायम देत असतं. तर याच्यामध्येच आपण गेल्या 2-3 वर्षापासून मोव्हेंटो ह्या केमिस्ट्रीचा वापर करतायत. पण आपण आता ज्याला आपण म्हणता येईल ऑफिशियली लॉन्च जे आहे ते औपचारिकता जी आहे ती ह्या माध्यमातून आपण करतोय. आणि जर मोव्हेंटोचा जर विचार केला आणि आपण कशा पद्धतीने आपल्याला जे मेजर प्रॉब्लेम आपण फेस करतो त्यामध्ये मिलीबग व्यवस्थापन जे आहे ते मिलीबग व्यवस्थापनामध्ये आपल्याला आर्थिक स्तरावर खूप सारं नुकसान होतं. जर आपण बघितलं असेल की 2 ते 3% जरी नुकसान झालं किंवा काही केसेसमध्ये जिथं मिलीबग व्यवस्थापन चांगलं होत नसेल आणि तिथं जर 10 ते 15% जर नुकसान होत असेल तर आपल्याला यील्डमध्ये, उत्पादनामध्ये
पूर्ण क्षेत्रामध्ये 200-300 kg पासून तर टन 1.5 टन पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं. कारण जे मार्केटेबल जे आहे, विकण्यासाठी योग्य राहत नाही, अशा पद्धतीचं द्राक्ष उत्पादन आपल्याला मिळू शकतो किंवा मिळतं सिव्हिअर मिलीबगच्या उपद्रवामुळे. आणि याच्या व्हॅल्यू मध्ये जर आपण विचार केला तर एकरी आपल्याला 8,000 पासून तर 50-60 हजार रुपयापर्यंत सुद्धा नुकसान बऱ्याचशा शेतकरी बंधू किंवा द्राक्ष उत्पादक बंधूंची आपल्याला वेगवेगळ्या स्तरावर चर्चा करताना आढळून येतं. जर लॉस आपण विचार केला इन टर्म्स, जर पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जे द्राक्ष आहेत त्यांच्यामध्ये, तर हा 200 कोटी ते ऑलमोस्ट 1500 कोटी पर्यंत हा लॉस जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं. आणि ह्या मिलीबगच्या व्यवस्थापनासाठी जे आपण अतिशय कंटाळवाणा म्हणू किंवा लेबरस ज्याला म्हणतो, जिथं लेबर जास्त लागतात, अशा प्रॅक्टिसेस मध्ये त्या व्यवस्थापन करण्यासाठी आपण 200 कोटीहून जास्त रुपये खर्च करतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान जे आहे ते मिलीबगच्या व्यवस्थापनामुळे किंवा व्यवस्थित व्यवस्थापन होत नसल्यामुळे होतं. आता आपण जर बघत असाल की ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस काय आहेत, सध्या आपण काय करतो, म्हणजे मोव्हेंटो येण्याच्या अगोदर तर आपण ड्रेंचिंग करतो, वेगळी उत्पादनं, त्याच्यामध्ये आपण वेगळ्या स्वरूपात 1500 रुपयापासून तर 3,500-4,000 रुपये खर्च करतो. आपण साली काढणं किंवा खोडं धुणं हे जे प्रकार करतो त्याच्यामध्ये बी चांगल्यापैकी रक्कम आपण खर्च करतो. किंवा वरून जी फवारणी आपण वेगवेगळ्या उत्पादनांची करतो ज्याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस गटातील कीटकनाशक वापरतो, त्यांच्याही किमती खूप वाढलेल्या आहेत. आणि असं एकूण एक जर आपण बऱ्याचशा आपल्या द्राक्ष उत्पादक बंधूंना विचारलं तर हमखास ते 8,000 रुपयापासून तर 10,000 रुपयापर्यंत वर्षभरात मिलीबग व्यवस्थापनासाठी खर्च करतात. आणि एवढं खर्च करून सुद्धा आपल्याला 2-5% मध्ये मिलीबग इन्फेस्टेशन होतं, ते बंचेस खराब होतात. त्याच्यानंतर रेसिड्यू डिटेक्शन, बरीचशी मॉलिक्यूल आपल्याला आता माहित आहे की एक्सपोर्ट मध्ये त्यांच्या जे MRL रिस्ट्रिक्ट करण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते रेसिड्यू डिटेक्शनचा प्रॉब्लेम असतो. जे मित्रकीड आहेत जे आपल्याला हेल्प करतात, त्या मित्रकिडी पहिल्यांदा अशा उत्पादनांमध्ये कंट्रोल होऊन जातात किंवा नष्ट होतात. आणि आपण नंबर ऑफ ऍप्लिकेशन वापरत असल्यामुळे पर्यावरणामध्ये नंबर ऑफ पेस्टिसाइड जे आहेत, आणि ज्याला आपण म्हणता येईल की जे कालबाह्य पेस्टिसाइड्स, त्यांचा टॉक्सिसिटी किंवा त्यांचं जे टॉक्सिक एन्व्हायरमेंट मध्ये प्रदूषण आहे ते याच्यामध्ये सुद्धा मोठं होतं. आणि लेबोरियस अटेम्प्ट आहेत याच्यामध्ये, खोडं धुणं, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रत्यक्ष ते जवळून बघतात किंवा करतात, तर एक लेबोरियस अटेम्प्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप कष्टदायक होतं, साली काढणं, खोडं धुणं, ड्रेंचिंग करणं सुद्धा अतिशय कष्टदायक आहे. म्हणजे या संपूर्ण जर पद्धती आपण बघितल्या, एका मिलीबग व्यवस्थापनासाठी आपण वर्षभरात वेगवेगळ्या पद्धती अंगीकारतो आणि त्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे आपलं आर्थिक नुकसानही होतं आणि वरून म्हणावं तसं व्यवस्थापन होत नाही. आणि मग अजून जे जास्तीचे जे नुकसान आहेत ते अशा पद्धतीने घडून येतात. आता या सर्वांचा जर विचार केला असेल तर बायर क्रॉप सायन्सने जे जगातलं पहिलं खरेखुरे आंतरप्रवाही कीटकनाशक भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि सांगायला मला आवडेल की हे खऱ्या अर्थाने पहिलं आंतरप्रवाही कीटकनाशक आहे की ज्याला आपण म्हणतो ट्रू सिस्टमिक किंवा खरेखुरे आंतरप्रवाही, आणि ते कसे आपण आजच्या पुढच्या भागात जरूर बघू. तर याचे जे फायदे आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे हे जास्त दिवस काम करतं, लॉंग ड्युरेशन कंट्रोल. याच्यामध्ये जरी आपण मिलीबगवर प्रेशर करत असलो, मिलीबग व्यवस्थापनासाठी आपण रेकमेंड करत असलो, तरी याच्यामध्ये जसं वेगवेगळ्या पिकांमध्ये याचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यानुसार आपल्याला बाकी किडींना सुद्धा व्यवस्थापनात मदत होते. जसं काही ठिकाणी मावा असतील किंवा थ्रिप्स असतील किंवा व्हाईट फ्लायचे जे निंफ आहेत, पिल्लावस्था, अशा वेगवेगळ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी मदत होते. आणि सर्वात महत्वाचा जर फायदा असेल तो म्हणजे लपलेल्या किडींचं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन. कारण आपण जेवढे काही आंतरप्रवाही कीटकनाशक वापरतो ते विशिष्ट पद्धतीने काम करत असल्यामुळे पानांच्या खाली असेल, बेचक्यात असेल, 2 फांदींच्या मधला जो पोर्शन असेल, अशी जे लपलेल्या जागा असतात, इथपर्यंत आपलं औषध जात नाही किंवा ते औषध त्या पद्धतीने मूव्ह होत नाही, म्हणून आपल्याला लपलेल्या किडींना व्यवस्थापन मिळत नाही आणि परत त्यांचं जीवनक्रम आपल्याला चालताना दिसतो. तो मोव्हेंटो मध्ये ते शक्य होत नाही, कारण मोव्हेंटो हे कुठल्याही ठिकाणी जाऊन पोहोचतं. ती लपलेली जागा असतो, पानाच्या खालची जागा असो, कुठल्याही ठिकाणी जाऊन पोहोचतं. सर्वात महत्वाचं, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून सुद्धा
हे ग्रीन ट्रँगल म्हणजे याच्यावरचा जो त्रिकोण आहे तो हिरवा आहे, जे आपल्या मित्र किडींसाठी सुरक्षित आहे. आणि सर्वात महत्वाचं जे पहिले आपण 2 स्लाइड बघितल्या की ज्याच्यामध्ये आपण खूप खर्च करतो, त्या सर्व खर्चाला बऱ्यापैकी आळा जो आहे या 2 मोव्हेंटो ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे 2 गोष्टीतून सुटका होते. एक तर किंमत कमी होते आपली उत्पादन खर्चाची, आणि दुसरं जे आपण लेबर वापरतो मोठ्या प्रमाणावर, ते लेबरचा सुद्धा त्रास किंवा त्यांना सुद्धा त्रास कमी होतो. आणि आपल्याला अतिशय क्लीन मिलीबग फ्री बंचेस बघायला मिळतात, जे तुम्ही लोक सातत्याने गेल्या 2-3 वर्षापासून बघताय. आता जसं मी म्हटलं की प्रत्येक प्लांट मध्ये, जे सजीव प्लांट आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पाणी आणि अन्नद्रव्य मुवमेंट करणाऱ्या संरचना असतात. त्याला आपण झायलेम आणि फ्लोएम म्हणतो. झायलेम मध्ये काय होतं की पाणी आणि जे अन्नद्रव्य आहेत ते वरच्या दिशेने ट्रान्सलोकेट होतं किंवा त्यांना नेलं जातं. आणि आपली जी बरीचशी आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत ती त्या भागांवर पडल्यानंतर वरच्या दिशेने मूव्ह होतात. त्याच्यातले काही कीटकनाशकांना ॲक्रोपेटल मुवमेंट असली की ते पूर्ण नवीन भागात सुद्धा आढळतात. काहींना जर नसली तर ते फक्त जेवढा पहिला भाग स्प्रे केलेला आहे तेवढ्या याच्यात राहतात, नवीन पानामध्ये ते नसतं. आणि दुसरी एक संरचना आहे ती म्हणजे फ्लोएम मुवमेंट, की ज्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या लोकेशनला अन्न बनतं त्याची मुवमेंट सर्वत्र प्लांट आपल्या स्वतःच्या मदतीने संरचनेने करत असतं. आणि मोव्हेंटो जे आहे ते दोन्ही पद्धतीने मूव्ह होतं. एक वन वे म्हणजे झायलेम थ्रू म्हणजे वरच्या दिशेला जातं, आणि फ्लोएम म्हणजे वरून खाली आणि खालून बाकीच्या एरियामध्ये प्रसारित होतं. आणि ही जी अनोखी ऍक्शन असल्यामुळे हे जगातलं पहिलं खरेखुरे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. आणि याचा फायदा आपल्याला काय होतो की जसं मी सांगितलं की लपलेल्या किडी, जर मिलीबग कुठल्या हिडन जागेवर लपलेला असेल किंवा व्हाईट फ्लायची ज्या पांढऱ्या माशी जी पिल्ला असते ती कुठल्याही पिकामध्ये पानांच्या खालच्या भागाला असते. तर अशा वेगवेगळ्या ज्या रस शोषणाऱ्या किडी आहेत त्या जर लपलेल्या असतील किंवा त्या बेचक्यात असतील किंवा त्या पानांच्या खाली असतील तर तिथपर्यंत जे मोव्हेंटो आहे त्याचं सर्क्युलेशन, ज्याला सिस्टमिसिटी जी म्हणता येईल, ती खूप चांगल्या पद्धतीने होते. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की याचा स्पेक्ट्रमचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ज्या किडी आहेत, ऍफिड्स म्हणजे मावा, पांढऱ्या माशीचे पिल्लावस्था, त्याच्यानंतर थ्रिप्स जे वेगवेगळ्या पेसीज आपल्याकडे येतात, आणि मिलीबगला हे सर्वात पॉवरफुल कीटकनाशक आहे. माइट्सला सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं. स्केल आपण सफरचंदामधली कीड आहे. ह्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात आणि सर्वात महत्वाचं याचा लॉंग लास्टिंग इफेक्ट होतो. आता आपण जी शिफारस तुम्हाला केलेली आहे ती पहिली फवारणी जी आहे 35-45 दिवसाच्या आसपास आपण पहिली शिफारस करतो पहिल्या स्प्रेची, आणि दुसऱ्या स्प्रेची शिफारस करतो ती म्हणजे 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान दोन्ही मोव्हेंटो ओढी. आणि याच्यामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे की स्प्रे केल्यानंतर खूप दिवसांनी सुद्धा, म्हणजे आफ्टर सर्टन वीक की काही आठवड्यानंतर सुद्धा, ज्या फिमेल मिलीबग्स असतात, ज्या मादी मिलीबग असतात, त्यांची जी एक सॅक असतात त्या इनफर्टाईल म्हणजे त्या पुन्हा नवीन जनरेशन किंवा नवीन पिढी तयार करू शकत नाही. तर ह्या पद्धतीचे याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतात. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की आपण 2 फवारण्या का रेकमेंड करतो, का शिफारस करतो, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. तर आपण जर बघितलं असेल की आपल्याकडे मिलीबगचा जो प्रादुर्भाव आहे तो वर्षभर असतो. तो फक्त काही वेळेला आपल्याला उभ्या पिकांवर दिसून येतो आणि काही वेळेला सुप्तावस्थेत असतो. तर ह्या केसमध्ये जर आपण 2 वेळा जर फवारलं तर आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन मिळतं. त्यामुळे पहिली फवारणी आपण जेव्हा करतो त्याच्यामध्ये आपलं एक्सपेक्टेशन असतं की जे क्राउलर्स आहेत, जे छोटे पिल्ल आहेत, त्यांना लगेच कंट्रोल मिळेल आणि पुढचं जे जनरेशन आहे ते स्टॉप होईल. आणि सेकंड स्प्रे पासून आपण अपेक्षा ठेवतो की ते शेवटपर्यंत, आपण जोपर्यंत हार्वेस्ट करतो तोपर्यंत आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. आणि ह्या पद्धतीने 2 फवारण्या सुद्धा पूरक होतात. फक्त आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये जे आलंय आपण ते पुढे डिस्कस करू. आता जसा या पद्धतीचे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात की जे स्प्रे केल्यानंतर आपल्याला ज्या कॉलनीज आहेत ते अतिशय कोरड्या झालेल्या दिसतात. आणि मग आम्ही गेल्या मागच्या 1 महिन्यापासून जेवढ्या वेळा आपल्याशी संवाद साधला तिथं आपण स्ट्रॅटेजी जी शिफारस करतोय की 2 लुना आणि 2 मोव्हेंटो तुमची जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत, भुरी आणि मिलीबग व्यवस्थापन, यांना व्यवस्थापन करण्यासाठी सफिशियंट ठरतात.
जेवढ्या काही लोकांनी 2 लुना वापरलेल्या आहेत, त्याच्याबरोबर 2 वेळा अँप्लिओमायसिस सारखं जे बायो एजंट्स आहेत आणि सल्फर, एवढ्यावर सुद्धा बुरी व्यवस्थापन अतिशय पॉवरफुल होतं इतर कुठल्याही बुरीनाशकापेक्षा. आणि 2 मोव्हेंटो ते तर सिद्ध झालेलं आहे की तुम्ही बऱ्याच आपल्या द्राक्ष उत्पादक बंधूंनी वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना मिलीबग व्यवस्थापन त्यांच्या प्रचलित पद्धतीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने आढळून आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे 2 जे लुना आहेत आणि 2 मोव्हेंटो आहेत, ज्याला आपण LMLM म्हणतो, ह्या पद्धतीने जर गेलं तर आपल्याला मार्केटमधले जेवढे काही सोल्युशन आहेत त्याच्यामधले सर्वात जास्त प्रभावी, आधुनिक आणि जास्त दिवस काम करणारं सोल्युशन मिळतं. आणि त्याच्यानंतर जेवढे काही मार्केट स्टँडर्ड असतील त्याच्यापेक्षा याची इफिकसी जी परिणामकारता आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. दोन्ही केसमध्ये आपला खर्च कमी होतो. मिलीबग व्यवस्थापनामध्ये आपण जर बघत असाल की ज्याच्यामध्ये आपण 8 ते 10,000 रुपये खर्च करतो, तिथं तो खर्च आपला अर्ध्यापेक्षा कमी होऊ शकतो. 2 लुनावर जर आपण विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर जर बायो एजंट्स आणि सल्फर मध्ये जर मॅनेज केलं, तर तिथेही जिथं आपण 7-8 जुन्या कालबाह्य उत्पादनं जी वापरतो त्याच्यापेक्षा आपला खर्च चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो आणि क्वालिटी क्रॉप आपल्याला मिळू शकतं. आणि वरून 2 लुनामध्ये आपल्याला पोस्ट हार्वेस्ट डिझीज मॅनेजमेंट म्हणजे काढणी पश्चात जे रोग असतात त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने संरक्षण मिळतं. ते सर्वांचा जर विचार आपण उहापोह केला तर हे जास्तीचे बरेचसे फायदे मिळतात. आणि 2 मोव्हेंटो किंवा 2 लुना वापरल्यानंतर आपल्याला डिटेक्शन मध्ये म्हणजे ज्या आपले निर्धारित MRL आहे त्याच्यापेक्षा कमी जे आहे रेसिड्यू डिटेक्शन मध्ये मिळतं. पण जर तुम्ही मागच्या वर्षाचे रिपोर्ट जर रेफर केले, असे बरेचसे मॉलिक्यूल आहेत की जे आपल्याला म्हणावं तसा मॅनेजमेंट व्यवस्थापन देत नाही, जे कालबाह्य झालेले आहेत आणि ते आपण वापरतो आणि त्यांची रेसिड्यू डिटेक्शन आपण घेत असतो. मग त्यापेक्षा आपण असं मॉलिक्यूल जर वापरलं की जे आपल्याला आपला जो पैसा आहे त्याला पूर्ण जस्टिफिकेशन करतं, आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करतं आणि वरून जे एक्स्ट्राऑर्डिनरी जे हार्वेस्ट क्वालिटी ते घेण्यास मदत करतं. आता काही क्वेश्चन आहेत जे आपल्या मनात सतत येतात. एक तर पहिला क्वेश्चन म्हणजे की मोव्हेंटो ओडी जे आहे ते आपण कशा पद्धतीने स्प्रे केलं पाहिजे, ते म्हणजे 2 वेळा ऑक्टोबर प्रुनिंग मध्ये स्प्रे केलं पाहिजे. त्याच्यानंतर 2 स्प्रे सफिशियंट आहेत का? तर आपल्याला जेवढ्या काही द्राक्ष उत्पादक बंधूंबरोबर आपण मागच्या 2 वर्षापासून काम करतो आहे, एक जर 50-60 केसेस सोडल्या पूर्ण याच्यामध्ये, एवढं आपण आता 1 लाख एकरच्या वर आपला ट्रीटमेंट एरिया आहे, 1 लाख एकरच्या वर वापरलं गेलंय, तर काही कारणास्तव मे बी फवारणीत काही चूक असेल किंवा जे ऍप्लिकेशन अर्ली झालं असेल किंवा लेट झालं असेल, अशा वेगळ्या कारणास्तव 1-2% बंचेस मध्ये इन्फेक्शन आढळून आलं 50 एकरपेक्षा कमी बागांमध्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे जो प्रश्न सर्वात महत्त्वाचा की आपण एवढ्यावर रिलाय होऊ शकतो का, विश्वास ठेवू शकतो का? डेफिनेटली आपण विश्वास ठेवू शकतो. त्याच्यानंतर याच्यात हिरवा ट्रायंगल आहे जो आपल्याला मित्रकिडींसाठी उपयुक्त आहे. आणखी एक प्रश्न मनात येऊ शकतो की 60-65 दिवसानंतर जर आपण वापरलं तर आपल्याला पुढचे जे 60-70 दिवस आहे ते प्रोटेक्शन मिळतं का? येस. आतापर्यंतच्या ऑब्झर्वेशन नुसार शेवटचा स्प्रे आपण 65 दिवसाला जर घेतलेला असेल तर आपल्याला पुढचे 60-70 दिवस अतिशय आरामात निघतात, कुठलाही इन्फेस्टेशन किंवा इन्सिडन्स आपल्याला आढळून येत नाही. तर या पद्धतीचा याची MRL आणि PHI जो मेन्शन केलाय 60 दिवस PHI आणि MRL 2 mg/kg आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट किंवा इम्पॅक्ट आपल्याला आढळून आलेला नाही. आणि कंपॅटेबिलिटी म्हणाल तर आपण सोलो रेकमेंडेशन हे करत असतो. तर ह्या पद्धतीची माहिती मोव्हेंटो ओडीच्या संदर्भात आम्हाला आपल्याबरोबर शेअर करायची होती. आणि अजूनही जर काही शंका असल्या तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक एरियामध्ये बायर क्रॉप सायन्सचे जे प्रतिनिधी ते काम करतात आणि ते कंटिन्युअसली आपल्या टच मध्ये राहतात. तर त्यांना जरूर विचारा, कुठल्याही शंका कुशंका असतील तर आपण विचारा. पण अतिशय एक आधुनिक केमिस्ट्री आपण दिलेली एका जास्त नुकसानदायक असणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी तिचा जरूर वापर करा. तर आपण आता पुढच्या याच्यामध्ये आपल्या पॅनलिस्ट जे आहेत, सन्माननीय पॅनलिस्ट यांच्याबरोबर डिस्कशन करणार आहोत. आपले जे पहिले पॅनलिस्ट आहेत मिस्टर नितीन मोहिते साहेब, ते वडनेर भैरवचे आहेत, चांदवड तालुक्यातले, आणि त्यांना द्राक्ष शेतीतला 10 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव आहे. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपण हे जे प्रतिनिधी तुमच्याकडून जे सिलेक्ट केलेले आहेत यांच्याशी संवाद साधताना आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे मिलीबगचा, त्याची सेव्हिरिटी म्हणजे किती नुकसानदायक आहे आणि
कशा पद्धतीने व्यवस्थापन आपण करतो आणि काय केलं पाहिजे. तर माझा श्रीयुत नितीन मोहिते साहेबांना प्रश्न आहे की मिलीबग व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीचे लॉसेस आपण आज शेतकरी अनुभवत आहेत. जसं मी सुरुवातीला दाखवलं की 8 ते 10,000 रुपये वगैरे लॉस येतो, पण तुमच्या प्रॅक्टिकली काय अनुभव आहे? कशा पद्धतीचे लॉसेस तुम्हाला मिलीबग व्यवस्थापनामध्ये किंवा मिलीबगच्या नुकसानीमुळे होतात तुमच्या बागेमध्ये? तर नितीन मोहिते साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट करतो. नमस्कार, मी नितीन मोहिते, वडनेर भैरवचा शेतकरी आहे. माझा अनुभव साधारण द्राक्ष शेतीमधील 10+ इयर्स पासून मी द्राक्ष शेती करतो. त्याच्यापूर्वी आमचे वडील, आमचे भाऊ हे सुद्धा द्राक्ष पीक करत होते. यामध्ये जनरली पहिल्यापासून जे द्राक्ष उत्पादन घेतलं जायचं त्यामध्ये मेजर चॅलेंज असायचं मिलीबग. आता मिलीबग वरती बऱ्याच वर्षांपासून वेगवेगळं संशोधन होत गेलं आणि सुरुवातीला इमिडा सोडणं, त्यानंतर वॉशिंग करणं, अपलॉडने असेल, पूर्वी क्लोरोनी वॉशिंग केलं जायचं किंवा लॅनेटने वॉशिंग केलं जायचं आणि हळूहळू टेक्नॉलॉजी जशी जशी चेंज होत गेली तसा तसा मिलीबगचा पण त्रास हा वाढतच गेला. तो त्रास काही कमी झाला नाही. दोन्ही पण कमर्शियल बेसिसवरती पण आणि मेंटली पण या दोन्ही गोष्टींमुळे मिलीबगचा हा कायम प्रेशर असायचा शेतकऱ्यावरती, द्राक्ष उत्पादकावरती. आणि सुरुवातीला म्हणजे जनरली कसं व्हायचं, एवढ्या प्रॅक्टिसेस करून एप्रिलमध्ये 1 किंवा 2 वेळेस इमिडाचं ड्रिंचिंग करून, त्याच्यानंतर वॉशिंग सुद्धा एप्रिल प्रुनिंगला करून, परत ऑक्टोबर प्रुनिंगचे 2 वॉशिंग अपलॉडचे असतील किंवा पूर्वी क्लोरो वगैरे घेतलं जायचं. पूर्वी बोलतोय मी, ज्यावेळेस क्लोरोला वगैरे मान्यता होती. त्याच्यानंतर इमिडाचं एकदा किंवा 2दा ड्रिंचिंग करून सुद्धा मिलीबगचं हे प्रेशर असायचं. आणि एवढं करताना परत ऍट द एंड ऑफ द सीझन, इव्हन ऍट द टाइम ऑफ होरायझन, त्यावेळेस एवढं करून सुद्धा मिलीबग दिसायचंच प्लॉटमध्ये. म्हणजे ह्यानं त्या कारणाने तो मिलीबग असायचाच, कारण की बऱ्याच वेळेस आपलं वॉशिंग हे मॅन्युअली केलं जायचं. ड्रिंचिंग अपलॉड असेल किंवा तुमचं डेंटास वगैरे असेल किंवा इमिडा असेल, यांचं ड्रिंचिंग सुद्धा मॅन्युअली केलं जायचं. त्यामध्ये बरेचसे एरर राहायचे. एका प्लांटवरती जरी मिलीबग राहिले, मिलीबगचे अंडे जर अवेलेबल असले तरी ते पूर्ण प्लॉटमध्ये टेम्परेचर जसं जसं राईज होत जायचं तसं तसं वाढत जायचं. एवढं सर्व एकंदर जर कॅल्क्युलेशन केलं तर लेबर, त्यानंतर तुमचे केमिकलचे एक्सपेन्सेस वगैरे आहे, तर हा एक्सपेन्सेस साधारण 16-17 हजारापर्यंत जायचा एप्रिल टोटल दोन्ही प्रुनिंगचा मिळून. आणि एवढं करून पण त्यामध्ये प्लॉटमध्ये जर मिलीबग राहिला आणि तिथे जर आपलं तेवढ्या 1 टन किंवा 2 टन द्राक्ष जरी एक्सपोर्ट झाले नाही, तर एक्सपोर्टच्या भावाने तो जर खर्च आपण जर विचार केला तर तो 60 रुपयाच्या भावाने जरी खर्चाचा जर विचार केला तर ते 1,00,000-1.25 लाख रुपयाचं ते नुकसान असायचं. म्हणजे ओव्हरऑल आपण 1 ते 1.5 लाखापर्यंतचं टोटल मिलीबग आल्यानंतरचं आपलं लॉसेस व्हायचे. परंतु मागच्या 2 वर्षापासून, म्हणजे साधारण विंटेज 2019 पासून जेव्हा मोमेंटो इंट्रोड्यूस झालं, सुरुवातीला ज्यावेळेस इंट्रोड्यूस झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे ग्रीन केमिस्ट्री मधलं आहे आणि हे IPM मध्ये पण बसू शकतं. कंपनीवाल्यांनी कन्व्हिन्स केलं, बाहेर प्रदीप जाधव सर असतील किंवा अजून जे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांनी बऱ्यापैकी कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचे ट्रायल्स घ्या आणि वापरा. आम्ही त्या वर्षी 2019ला आम्ही सर्व प्लॉटवरती फक्त ऑक्टोबरला स्टेम वॉशिंग करून, वॉशिंग केल्यानंतर फक्त याचे मोवेंटो ओडीचे 2 स्प्रे आम्ही घेतले. टिल द एंड ऑफ हार्वेस्टिंग आमच्याकडे कुठल्याही प्लॉटमध्ये आम्हाला मिलीबग आढळून आला नाही, कुठेच नाही. त्या वर्षी आम्हाला इतका कमी त्रास झाला मिलीबगचा इन टर्म्स ऑफ मॉनिटरी ऑल्सो ॲज वेल ॲज तुमचं मेंटल हेल्थ सुद्धा. म्हणजे मेंटली सुद्धा आम्हाला मिलीबगचा इतका कमी प्रेशर होता की शोधून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्लॉटमध्ये कुठल्याही प्लांटवरती मिलीबग आढळला नाही. आणि सेम थेरी आम्ही यावर्षी 2020ला एप्रिलला पण वापरली. एप्रिलला पण आम्ही इमिडा, म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून आम्ही इमिडा सोडलेला नाहीये. आणि फक्त ऑक्टोबरचं एक वॉशिंग करतो प्रुनिंग झाल्या.
त्याच्यानंतर मोमेंटोचे 2 स्प्रे एवढ्यावरती आम्ही प्लॉट हार्वेस्ट करतो. त्यामुळे जर विचार केला एकंदर तर बऱ्यापैकी आम्ही मॉनिटरी इन टर्म्स ऑफ मॉनिटरी आम्ही बऱ्यापैकी सेव्हिंग्स करू शकलेलो आहे. फक्त केमिकलवरचा जो एक्सपेन्सेस आहे तो जवळपास आम्ही 15 ते 16,000 रुपये पर एकरनी तेवढे एक्सपेन्सेस आम्ही सेव्ह केलेले आहे. ऍट द सेम टाइम जो हार्वेस्टिंग मध्ये जे लॉसेस व्हायचे, जो माल हार्वेस्टिंगच्या वेळेस मागे सोडला जायचा, तो माल पण आता पूर्णपणे हार्वेस्टिंग होत आहे. म्हणजे 1 वर्ष तर असं आलं होतं की फक्त आणि फक्त मिलीबगमुळे एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग जवळपास 50 ते 60% एक्सपोर्टचं हार्वेस्टिंगच झालं नाही, फक्त मिलीबगमुळे. आणि सेकंड इयरला इमिजिएटली मोमेंटोचं लॉन्चिंग झालं. तेव्हापासून आम्ही मोमेंटोवरती स्टिक आहे, तर आजपर्यंत मोमेंटोचं आम्ही रेग्युलर बेसिसवरती यूज करतो आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळालेले आहे. माझ्याप्रमाणेच मी माझ्या काही फ्रेंड सर्कलमध्ये काही शेतकरी मित्रांना पण जेव्हा सजेस्ट केलं, त्यांनी पण मागच्या वर्षीपासून ते यूज करायला लागले आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्याचे बेनिफिट्स मिळालेले आहेत. थँक्यू मोहिते साहेब. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं की एक तर तुमचा लेबरवरचा खर्च किंवा जो त्रास आहे तो कमी झाला आणि क्वालिटी प्रोडक्शन साठी तुम्हाला हेल्प झाली. बरोबर. थँक्यू तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल. Thank आता you. आपले जे नेक्स्ट पॅनलिस्ट आहेत ते आपले द्राक्ष पिकामधले एक नावाजलेले तज्ञ म्हणता येतील. ते म्हणजे आपले सचिन वाढून साहेब, जे जनरल मॅनेजर आहेत फील्ड ऑपरेशन डिपार्टमेंट मध्ये सह्याद्री फार्म्सला. तर त्यांना माझा क्वेश्चन आहे, आहेत ना सचिन भाऊ? हो आहे. ओके. तर जे आपले प्रिव्हियस सोल्युशन्स होते, जसं आता मोहिते साहेबांनी सुद्धा शेअर केलं, तर त्या प्रिव्हियस सोल्युशन आपल्याला कितपत साथ देत होते आणि ज्या पद्धतीचा आता सिनेरिओ डेव्हलप झालेला आहे, ज्याच्यामध्ये रेसिड्यू मॅनेजमेंट सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तर ज्या काही उपाययोजना अदर दॅन मोमेंट होत्या त्या कितपत आपल्याला साथ देत होत्या किंवा त्या कितपत नवीन याच्यामध्ये सुद्धा त्यांचा काय कशा पद्धतीचा रोल राहील? याच्यात जर आता विचार केला तर आपल्याला प्रिव्हियस सोल्युशन जर आपण पाहिलं की लोक DDVP क्लोरोपायरिफॉस वापरत होते, त्याच्यानंतर बऱ्याच रिस्ट्रिक्शन आल्या. मोहिते साहेबांकडे पण वडनेरला मी बिप्रोफेजिनच्या ट्रायल्स ज्यावेळेस त्यांच्याकडे आलो होतो त्यावेळेस तिथे आलो होतो, त्यावेळेस घेतल्या होत्या. आणि डेफिनेटली किंवा एक वॉशिंग कसं करायचं हे बिप्रोफेजिननी शिकवलं शेतकऱ्यांना. कारण कसंही कोणी कसं वॉशिंग करतो 2,000 लिटर 3,000 लिटर. अल्टिमेटली एम काय होता की पर्यावरणाच्या दृष्टीने पण आपल्याला तुम्ही DDVP असेल किंवा क्लोरोपायरिफॉस असेल, अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आणि खूप 2-2 लिटर 3-3 लिटर जायचं एकरी, आणि ते डेफिनेटली हजार्डस होतं आणि आता ते बॅन पण झालेलं आहे. तर मेन जे आहे किंवा एक प्रत्येक ॲग्रोकेमिकल कंपनी असेल किंवा प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही जे टेक्नॉलॉजी आहे तर ते ज्यावेळेस 2,000 लिटरमध्ये हे करायचे तर 600 लिटरमध्ये पण कंट्रोल चांगला मिळायचा. आणि मोहिते साहेबांचे माझे बऱ्याच त्याच्यावर डिस्कशन म्हणजे बरेच वाद झाले, पण नंतर त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि डेफिनेटली जी टेक्नॉलॉजी बिप्रोफेजिनची नंतर आली आणि ती वर्क करत होती. पण मीनवाईल आता जे काही आपल्याला रेसिड्यूचे रिस्ट्रिक्शन आहेत म्हणजे त्याची जी MRL आहे 0.01 झाली, तर डेफिनेटली ती जी केमिस्ट्री आहे आपण एक 60 आणि म्हणजे साधारण 60 आणि 70 दिवसाला जे 2 ॲप्लिकेशन होते तर ते आपल्याला आता रिस्ट्रिक्ट करावं लागतील. आणि त्याचं शिफ्टिंग जे आहे की ते तुम्ही वॉशिंगला म्हणजे स्टेम वॉशिंग ॲट द टाइम ऑफ प्रूनिंग म्हणजे ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस आपण ते स्टेम वॉशिंगला तिथे आपण घेऊ शकतो. आणि तिथेच त्याच्यासोबत आपल्याला जे टेक्नॉलॉजी म्हणजे आहे बायो प्रोडक्ट जे आहे जसं म्हणजे व्हर्टिबिवेरा मेट्रायझम किंवा आपण हस्ता म्हणू शकतो, त्याचा वापर, अमिल अर्कांचा वापर. तुम्ही जर आमचं शेड्यूल पाहिलं असेल सह्याद्रीचा नेहमी एक हे असतो की जे काय आहे टेक्नॉलॉजी शुड बी अफोर्डेबल, शुड बी म्हणजे टेक्नॉलॉजी जी एकतर किफायतशीर किमतीत पाहिजे आणि कंट्रोल पण दोन्ही गोष्टी पाहिजे. तर माझं शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वॉशिंग तिथं आपण पुढचे स्प्रे आपण करू शकत नाही, ते डेफिनेटली आपण स्पायरोटेट्रामेटवर जाणार आणि शिफ्ट व्हावं लागणार, नो डाऊट. पण ज्या पद्धतीने खोड वॉशिंग जे आहे खोड वालांडे धुवायचे तिथं आपल्याला बिप्रोफेजिन चा एक पर्याय तिथं उपलब्ध आहे. DDVP ऑलरेडी बॅन झालेला आहे, त्याचं प्रोडक्शन तर बॅनच झालं, पण 15 डिसेंबर नंतर वापरू शकणार नाही. क्लोरोपायरिफॉसच्या MRL ज्या आहेत त्या पण रिस्ट्रिक्ट झालेल्या आहेत. आमचे जे बायर्स आहेत जे काही जे द्राक्ष खरेदी करतात त्यांनी ऑलरेडी आमच्याकडून अंडरटेकिंग घेतलं की क्लोरोपायरिफॉस वापरलं जाणार नाही. आणि ते आपण मागच्या 3 वर्षापासून आपण वापरत पण नाहीये.
तर याच्यासोबत बिफ्रोफेजिन आणि व्हर्टिबियर मेट्रायझम म्हणजे जसं हस्ता आहे आणि अमिल अर्कांचा वापर आपल्याला कंटिन्यू करणं जरुरी आहे शेतकऱ्यांना. की अमिल अर्क म्हणजे काय, अद्रक, मिरची, लसूण याचा अर्क. आणि याचे मी म्हणत नाही किंवा एकदम स्पायरोटेट्रामेट सारखे त्याचे रिझल्ट्स मिळतील किंवा मोमेंटो सारखे त्याचे रिझल्ट्स मिळतील, पण डेफिनेटली आपण इम्युनिटी बिल्ड करू शकतो. आणि त्या पद्धतीने त्याचे आपण काही ट्रायल्स घेतल्या होत्या आणि एकदम ऑफोर्डेबल कॉस्ट, 50 रुपये लिटरमध्ये ते अवेलेबल किंवा शेतकऱ्यांनी घरी केलं तर ते 20 रुपये लिटरमध्ये ते एक 7-8 स्प्रे घेऊ शकतात किंवा खोड वरण्याला पण हे करू शकतात. आणि त्याचा इनडायरेक्टली बेनिफिट काय होणार, ज्यावेळेस तुम्ही मोमेंटो वापरणार आहे किंवा स्पायरोटेट्रामेट वापरणार आहे तेव्हा प्रेशर तिथे कमी राहील, तर त्याचे रिझल्ट्स लॉंग टर्म्स मिळतील आपल्याला स्पायरोटेट्रामेटचे. तर आपण ह्या स्ट्रॅटेजीने जर गेलो तर 100% शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होईल. ओके. थँक्यू सचिनजी. एक चांगल्या पद्धतीचा एक दृष्टिकोन ठेवला की ज्याला आपण व्यापक व्यवस्थापन म्हणतो, ते कशा पद्धतीने आपण करू शकतो मिलीबग व्यवस्थापनामध्ये. तिसरे आपले पॅनलिस्ट आहेत मिस्टर सचिन संख. ते जतहून आहेत, सांगली जिल्ह्यातलं जत. आणि त्यांची पूर्ण द्राक्ष शेतीमधला जो अनुभव आहे तो ऑलमोस्ट 15 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि मला प्रश्न सचिन साहेबांना आहे, सचिन संघ साहेबांना, की नॉर्मली जसं आता मोहिते साहेबांनी सांगितलं की त्यांना खर्च जो आहे तो ऑलमोस्ट 15-16 हजार रुपये च्या मोठ्या प्रमाणात जात होता. तर आपल्या परिसरात म्हणजे खास करून सांगली भागात नॉर्मली किती कॉस्ट आपण स्पेंड करत होता, खर्च करत होता वर्षभरात मिलीबग व्यवस्थापनामध्ये, आणि ते कशा पद्धतीने चॅलेंजिंग होतं आपल्याला मिलीबग व्यवस्थापन? नमस्ते, माझं नाव सचिन संघ, राहणार जत, आणि मी गेले 15-17 वर्षापासून शेती करतोय. मिलीबग हा पहिल्यापासूनच माझ्यासाठी एक चॅलेंजिंग विषय आहे. आणि आता माझा जो प्रश्न आहे की आपण मिलीबग व्यवस्थापनामध्ये किती शेतकऱ्यांचा जनरली खर्च होतो. तर ह्याच्यामध्ये जे मिलीबग जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट जे आपण करतो, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण साधारण 2 वेळा खोड धुतलं जातं. एक म्हणजे ऑक्टोबर प्रोनिंग नंतर आणि सेकंड एप्रिल प्रोनिंग नंतर 2 वेळा खोड धुणे. त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल्स वापरले जातात. त्यानंतर दोन्ही वेळेस ॲडमॅट ड्रेंचिंग आम्ही करतो जनरली इकडे आमच्या एरियामध्ये. ऑक्टोबर प्रोनिंगमध्ये आणि एप्रिल प्रोनिंगमध्ये दोन्ही वेळेस आमचं ॲडमॅट ड्रेंचिंग होतो. हे सोडून आधी आम्ही साधारण 65 to 70 डेजला आम्ही बुप्रोफेजिनचा एखादा स्प्रे घेत होतो. पण आता रिसेंटली त्याचा PHI साधारण MRL व्हॅल्यू त्याची 0.01 केल्यामुळं आम्ही ते आमच्या शेड्यूलमधून काढून टाकलेलं आहे. आणि ॲट द व्हरायझन स्टेजमध्ये साधारण व्हरायझन नंतर आम्ही मोस्ट प्रॉब्ली व्हर्टिसिलियम किंवा बिव्हेरिया बॅसिना किंवा मेटारायझियम ह्या गोष्टी याच्यावरती आम्ही प्रयत्न करतो, कारण त्यावेळी आम्हाला कुठले मॉलिक्युल्स नाही आहेत. तर ह्या खोड धुणे किंवा ड्रेंचिंग आणि हे जे रेग्युलर स्प्रे आहेत ह्याचा अराउंड खर्च जर काढला तर साधारण ॲव्हरेजली साधारण 12,000-13,000 पर्यंत आमचा खर्च येतो. आणि मोमेंटो तर 2 वर्षामध्ये आम्ही ट्रायल्स केले, काही कंट्रोल मिलीबग तर सुरुवातीपासून त्यामध्ये आणि विजिबल होतं की तिथे इन्फेक्शन आहे. तर अशा त्या कंट्रोलनी मोमेंटो ओडीचे स्प्रे केले आणि तिथे कंट्रोल तर आम्हाला चांगला मिळालाच आहे. आम्ही वीकली ऑब्झर्व करतच होतो. पण एक वैशिष्ट्य हे की त्याचा जो इफेक्ट आहे तो लॉंग टर्म मला ॲट द टाइम ऑफ हार्वेस्टिंगमध्ये पण आम्ही चेक केलं की त्याचा एक लॉंग टर्म इफेक्ट आम्हाला जाणवला. धन्यवाद. ओके, थँक्यू संदीप पाटील साहेब. संदीप पाटील साहेब, जरा एक पॉइंट राहिला होता, सॉरी. बोला ना. इंटरप्ट करतो. तुमचा जो क्वेश्चन होता की एक्झिस्टिंग केमिस्ट्रीच्या बाबतीत आपल्याला निओनिकोनाइडचा एक विषय राहिला ऍज अ एक्सपोर्टर किंवा ऍज अ युरोपियन युनियनचे जे काही रिस्ट्रिक्शन आलेले आहेत, म्हणजे इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थायोमेथाक्झाम असेल किंवा क्लोथॅनिडीन असेल, तर ह्या ऑलरेडी ह्या निओनिकोनाइड जी केमिस्ट्री आहे याला म्हणजे तुमच्या त्या रिस्ट्रिक्शन म्हणजे ऑलरेडी आलेलं आहे, म्हणजे काही सुपर मार्केटला ऑलरेडी बॅन झालेला आहे. MRL जरी आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वापरूच नका.
पण तर ह्या दृष्टीने आपण म्हणजे जसं DDVP गेलं, क्लोरोपायरिफॉस गेलं किंवा विप्रोफेजिनची एम्बॉल कमी झाली, तसंच त्या टाईपने इमिडा, थायमेथाक्साम ह्या तिन्ही ज्या केमिस्ट्री आहे ह्याच्या काही सुपर मार्केट ज्या आहेत त्यांनी 100% रिस्ट्रिक्ट केलेला आहे. कारण हनीबी प्रोटेक्शन हा वर्ल्ड वाईड हे चालू आहे आणि त्या अँगलनी हे तिन्ही मॉलिक्युल युरोपियन युनियननी बॅन नाही केले, पण काही सुपर मार्केटनी केलेलं आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो किंवा मागच्या वर्षी पण आम्ही पाहिलं तर याच्यात जवळपास 40% डिटेक्शन. आता डिटेक्शन पण आपल्याला काही सुपर मार्केटला डिटेक्शन पण नको आहे. मग त्यामुळे ह्याचं रिस्ट्रिक्शन आपल्याला 100% सॉइल ऍप्लिकेशन मध्ये असेल किंवा फोलियर ऍप्लिकेशन मध्ये असेल तर हे आपल्याला रिस्ट्रिक्ट करणं जरुरी आहे. राईट. या, धन्यवाद. आपले पुढचे जे पॅनलिस्ट आहेत ते ऍक्च्युली प्रसिद्ध द्राक्ष उत्पादक आहेत आणि ते त्यांच्या परिसरात बरेचसे द्राक्ष उत्पादक जे आपले शेतकरी बंधू आहेत ते त्यांचा सल्ला घेतात. ते म्हणजे श्रीयुत अनंत मोरे किंवा ज्यांना आपण अन्नू मोरे साहेब म्हणतो. त्यांचा द्राक्ष शेतीतला 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे आणि आजच्या या चर्चा संवादाच्या माध्यमातून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी स्वतः तर अनुभव घेतलेत, पण त्यांचे जे बरेचसे जे शेतकरी बंधू त्यांच्याबरोबर काम करतात त्यांचा सल्ला घेतात किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतात. तर मला त्यांना प्रश्न आहे की 2 मोव्हॅन्टो जे वापरले गेले मिलीबग व्यवस्थापनामध्ये, त्यांचे जे काही अनुभव असतील किंवा त्यांच्या मित्र परिवारातले, तर त्याच्यामुळे व्यवस्थापन कसं राहिलं आणि फार्मर्सला काही कॉस्ट कमी झाली मिलीबग व्यवस्थापनामध्ये. आणि त्याचबरोबर जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण लेबोरियस जॉब ज्याला म्हणतो, वेगवेगळे जे आपण आता डिस्कस करतो आहे ते खोडं धुणं असेल किंवा साल काढणं असेल, तर याच्यामध्ये काही फरक पडला का? तुमचे अनुभव काय आहेत मागच्या या 2-3 वर्षातले? श्रीयुत अन्नू मोरे. नमस्कार सर. सगळे बायर नमस्कार सर. बोला. आवाज येतोय? येतोय. तर सगळी बायर टीम आणि सगळे पॅनलिस्ट, मी साधारणतः 2 वर्षापासून स्वतः मोव्हेंटोचा 2 स्प्रे घेतोय आणि त्याचे फार छान रिझल्ट मला माझ्या बागेमध्ये बघायला मिळाले. आता याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, कॉस्ट कटिंग असेल किंवा लेबरस वर्क कमी होतंय का काय याच्या संदर्भामध्ये. निश्चितच कॉस्ट कटिंग तर होतेच आहे, यात काही शंका नाही. पण सर माझ्या मताने ना, वारंवार द्राक्ष बागेत जाणं ही त्या द्राक्ष बागेसाठी पण खूप घातक गोष्ट. कारण तुम्ही तुमच्या बागेमध्ये जर जास्त वेळ जात राहिला स्प्रेइंगला, मग कुठलं कीटकनाशक असो किंवा इतर काही काम असो तर झाडाला इरिटेट होत होते. तर जर तुमच्या 2 स्प्रेने जर काम होत असेल तर ते झाड हॅपीली ग्रो होतं. म्हणजे सातत्याने स्प्रे देणं हे त्या झाडाच्या दृष्टीने खूप घातक असतं. आणि त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी बघायला मिळाली की इतकं चमत्कारिक प्रोडक्ट की जे सालीच्या आतमध्ये कुठेतरी लपलेला तो मिलीबग जो इतका प्रचंड डोकेदुखी देऊन जायचा, म्हणजे आमच्या दृष्टीने तर कदाचित खर्च कमी झाला हे फार महत्वाचं नाहीये, परंतु केलेल्या कामाचं जे रिटर्न्स आहे ते 100% आम्हाला मिळतात. याच्यासारखं सुख आम्हाला दुसरं नाही. म्हणजे आम्ही निवांतपणे झोपू शकतो की माझा काय 40 डेजला एक स्प्रे दिला आणि 55 to 60 डेजला एक स्प्रे दिला की मी निश्चितपणे निवांत. मला वाटतं ही गोष्ट जी आहे ना, ही आमच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाची. कारण आम्ही एक्सपोर्ट करणारे लोक आहे, पेपर रॅपिंग केलेलं असतं, कुठेतरी एरर राहून जातो लेबर वर्क मध्ये आणि त्याचे प्रचंड वाईट परिणाम भोगावे लागतात. जसं नितीन भाऊंनी सांगितलं की अगदी अर्धा टन, त्यांनी 1-1.5 टन म्हटले, मी तर म्हणेल अगदी 2 क्विंटल जरी माल राहिला तरी तेवढ्या किमतीचं मूवमेंट सुद्धा नाही ना सर. म्हणजे अगदी 12-15 हजार रुपये असे तुटून जाते त्या बागांमध्ये 2च क्विंटल माल जरी गेला तरी. तर त्याच्यामुळं कॉस्ट कटिंग हा पार्ट तर आहेच, लेबरवर कमी हा पण एक पार्ट आहे, परंतु होणारं जे नुकसान आहे मिलीबग राहिल्याने शिल्लक ते इतकं मोठं असतं. आणि दुसरी गोष्ट असते की डोळ्यासमोर हार्वेस्टिंग आहे, आम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय की आता आम्हाला पैसे होणार आहे आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ होतो आणि 2% 4% मिलीबग निघतो. ज्या बागेत मिलीबग निघतो सर, त्या बागेमध्ये हार्वेस्टर कधीही व्यवस्थित हार्वेस्टिंग करत नाही. भले बी एखाद्या झाडावर मिलीबग नसला तरी तो सारखा ते बंच हँडल करत असतो, तोही घाबरलेला असतो त्याच्यात मिलीबग आहे की काय, आणि त्याचा एक प्रचंड वाईट परिणाम त्या हार्वेस्टिंगवर होत असतो.
तर त्याच्यामुळे ही पण आम्हाला आमच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट झाली की नाही, आम्ही अगदी बिनधास्तपणे आम्हाला ते वाटतंय की आता मिलीबग जर प्रॉपर आम्ही 2 स्प्रे जर घेतले मोव्हेंटोचं तर निश्चितच आम्हाला ती अडचण राहत नाही. आता याच्यामध्ये दुसरी एक चिंता आहे आता माझ्या दृष्टीने की प्रोडक्ट बद्दल शंका नाही, त्याच्या काम करण्याबद्दल शंका नाही. आम्ही खूप साऱ्या फार्मर्सला सध्या वापरायला सांगतोय, म्हणजे मागच्याच वर्षी त्यांनी वापरलं, ते पण समाधानी आहेत की नाही निश्चितच चांगलं प्रोडक्ट आहे. परंतु हे प्रोडक्ट सर अडचण अशी की हे काम किती दिवस करणार. जर चुकीच्या पद्धतीने लोकांनी त्याचा वापर केला तर भविष्यामध्ये इतकं चांगलं प्रोडक्ट आमच्या हातातून जाणार तर नाही ना, अशी एक मनामध्ये भीती माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या आहे. आणि ते होऊ नये याची काळजी खास करून कंपनी लेवलवर आपण सगळ्यांनी घ्यावी आणि ब्लाइंडली आणि वेड्यासारखा वारेमाप वापर ह्या प्रोडक्टचा होणार नाही आणि त्याचे काही असे काही दुष्परिणाम होणार नाही की भविष्यामध्ये ह्या प्रोडक्टला काही अडचण येईल आणि आमच्या हातातनं इतकं चांगलं प्रोडक्ट जाईल. तर निश्चितच प्रोडक्ट बद्दल फार पॉझिटिव्ह आहोत आम्ही आणि निश्चितपणे हा काय फक्त माझा अनुभव नाही, ज्या ज्या लोकांनी ते वापरलंय निश्चितच ते सगळे समाधानी आहे. आणि दुसरी एक छोटीशी अडचण असते सर की 40 दिवसाच्या आत जर स्प्रे गेला याचा तर त्याची शेंड्याच्या बाजूचे जे पानं आहे 2, 3, 4 पानं जे आहेत तर त्या पानांवरती पिवळेपणा येतो किंवा थोडीशी स्कॉर्चिंग जाणवते. तर त्याचं नेमकं कारण काय आहे ते पण एक बघितलं पाहिजे, कारण ते एक टेन्शनचं काम होऊन जातं. साधारणतः फ्लावरिंग स्टेज असते, आम्ही शेंडे टॉप केलेले नसतात तोपर्यंत, आणि मग जर स्कॉर्चिंग आली तर ते एक असं भीतीदायक वातावरण होतं मनामध्ये. तेच 45-50 डेजच्या दरम्यान जर गेला तर ती स्कॉर्चिंग येत नाही. तर ते एक थोडीशी शंका होती, त्याचं पण निरसन झालं तर बरं होईल. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही जे अभिप्राय दिला तो अतिशय चांगल्या पद्धतीने दिला की जे प्रांजळ मताने तुम्ही तुमचे जे ओपिनियन आहे ते सांगितलं. याच्यात मला सर्वात जर एक पॉइंट आवडला म्हणजे आपण प्लांट हे सजीव आहे आणि त्याला जर पुन्हा पुन्हा फवारण्या करत असू तर ते सुद्धा इरिटेट होतं. हा जो तुमचा मुद्दा होता तो मला खूप आवडला फ्रँकली स्पीकिंग, कारण नंबर ऑफ ऍप्लिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीचे करतो आणि काही काही जे केमिकल्स आहेत जे हॅझार्डस असतात, अतिशय टॉक्सिक असतात, त्याचा पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतो आणि प्लांटवर सुद्धा ते डेफिनेटली तुम्ही जे फील करतात प्लांटला ते इरिटेट होत असेल. जो तुमचा मुद्दा होता स्कॉर्चिंगच्या संदर्भात तो डेफिनेटली आपण बघू तसे आपण जे टार्गेट पेस्ट केलेली आहे ती मिलीबग केलेली आहे आणि मिलीबग जे ज्या पद्धतीचं त्यांचं जे म्हणजे बेचक्यातून म्हणा किंवा खाली ज्या बुंदांपासून वरती ट्रान्सफर सुरू होते तो प्रवासामध्ये आपण जेवढं, कारण आपलं मेन टार्गेट आहे बंचेस लास्ट स्टेजला प्रोटेक्ट करणं, तर आपण थोडं जेवढं हे रेसिड्यू व्यवस्थापन सुद्धा आणि सर्वात महत्वाचं मिलीबग व्यवस्थापन या दोघांचा सांगड घालून आपण ती विंडो विकसित केली आहे की 35 ते 40 दिवसामध्ये पहिला स्प्रे आणि नंतरचा स्प्रे 55 ते 65 दिवसामध्ये. तर डेफिनेटली हा जो तुमचा मुद्दा तुम्ही पॉइंट आउट केला आहे हा फील्डमध्ये पण ऑब्झर्व करू आणि याच्या दृष्टीने जर काही आपल्याला कम्युनिकेशन देता येईल क्लॅरिटी तर ते सुद्धा डेव्हलप करू. आपले जे इथं या मीटिंग मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर सुद्धा आहेत अभिजित भडकवाड म्हणून, त्यांच्याबरोबर आपण डिस्कस करू. आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा तुम्ही मांडला की जर याचे कंटिन्युअस म्हणजे ज्याला म्हणतो एकदा चांगले उत्पादन मिळाल्यानंतर मग त्याचा मे बी कंपन्या सुद्धा रेकमेंडेशन वाढवतात किंवा आपले शेतकरी बंधू सुद्धा त्याचा वापर वाढवतात. तर याच्यात आमचं स्ट्रिक्ट जे आहे की 2 स्प्रे एका हंगामात सफिशियंट असतात आणि त्या 2 स्प्रेच्या मागे काय लॉजिक आहे ते आपण प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा शेअर केलं होतं. तर त्याच्यावर आपण स्प्रे रेकमेंडेशन करत नाही आणि खास करून मोव्हेंटो ओडी जे आहे ते असं रेडी मिक्स असलेलं पहिलं फॉर्म्युलेशन आहे. बाकी देशांमध्ये याच्यामध्ये वरून मिक्स करावं लागतं हे फॉर्म्युलेशन बनवण्यासाठी शेतकरी बंधूंना, पण इथं आपण रेडी मिक्स हे फॉर्म्युलेशन ओडी फॉर्म्युलेशन दिलेलं आहे आणि हे फक्त आपण फ्रूट्स जे पिकं आहेत म्हणजे द्राक्ष असेल किंवा ऍपल असेल सफरचंदामधला स्केल आणि मिलीबग तर इथंच आपण रेकमेंड करतो. पण जरूर तुमच्या सूचना ज्या होत्या त्या स्वागतार्ह आहेत. त्याने धन्यवाद, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिला. आपले जे पुढचे पॅनलिस्ट आहेत ते आहेत सांगली जिल्ह्यातले मिरज तालुक्यातले मालेगाव गावचे श्रीयुत संजय बारगले, ज्यांचा निक नेम आपण म्हणू शकतो ते अण्णा आहेत आणि ते 30 वर्षाचा मोठा अनुभव आहे त्यांना या ग्रेप फार्मिंग मधला. आणि त्यांना परत माझा तोच क्वेश्चन राहील, कारण असं नाही व्हायला पाहिजे की बाबा नाशिक एरियातल्या शेतकऱ्यांना अनुभव चांगला आला तर सांगली एरियातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं. तर त्या दृष्टीने जे श्रीयुत संजय बारगले साहेब आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांचे काय एक्सपिरियन्स राहिला मोव्हेंटो 2 ऍप्लिकेशनच्या
संदर्भात मिलीबग व्यवस्थापनामध्ये द्राक्ष पिकामध्ये. श्री बारगले साहेब. मी संजय बरगाले, मालगाव, जिल्हा सांगलीमधून बोलतो. मी गेले 20 वर्ष झाले सर मी या द्राक्ष शेतीमध्ये काम करतो आणि जास्त करून आमच्या ह्या एरियामध्ये मिरजपूर जो भाग म्हणतो आपण, हा बेदाण्यासाठी द्राक्ष उत्पादन केलं जातो. पण गेल्या मागील 5 वर्षापासून मी म्हटलं थोडं आपण एक्सपोर्टसाठी द्राक्षामध्ये काम करावं आणि सुरुवातीला एक 14 क्षेत्रांमध्ये काम करायला सुरुवात केलं. पण त्यामध्ये मागील जे अनुभव आता बरेच जणांनी आता सांगितलेलं आहे, मिलीबग हा काय एक्सपोर्टसाठी त्रासदायक आहे असं काही नाही आहे, पण बेदाण्यामध्ये असेल किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये असेल, ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये भयंकर त्रासदायक असा हा कीड आहे. त्यामध्ये मग एप्रिल कटिंगला खोड धुणं असेल, ऑक्टोबरला असेल, ड्रेंचिंग असतील, हा सर्व प्रकार वेगवेगळे मॉलिक्युल्स असतील, आता परत आता डिटेक्शनचं म्हणा किंवा सॅम्पल फेल होण्याचं म्हणा, हे जे आता जे प्रॉब्लेम यायला लागले. पण आता मी 5 वर्षापासून थोडं म्हटलं एक्सपोर्टमध्ये काम करावं आणि पहिल्या 1-2 वर्षामध्ये थोडंफार मला मिलीबगचा भयानक त्रास झाला आणि त्यामध्ये या 2 वर्षामध्ये सुरुवातीच्या की हार्वेस्टिंग फार कमी प्रमाणामध्ये झालं. त्यावेळी खोड धुणे हे माझं एप्रिलला असत होतं, ऑक्टोबरला असत होतं, ड्रेंचिंग असत होतं, इमिडचा असेल, ॲप्लॉडचं झाड धुणं असेल. पण मागील 3 वर्षापासून मी हा मोमेंटो ओडी हा प्रोडक्ट वापरतो. 2 स्प्रे देतो. सुरुवातीला पहिल्या वर्षी मी थोडं 40 ते 45 दिवस आणि 55 ते 60 दिवसामध्ये असे 2 स्प्रे दिले आणि ठराविक प्लॉटला थोडं अर्ली घेऊन बघितलं. एक साधारण 30 ते 35 दिवस आणि 45 ते 50 दिवस अर्ली ह्याच्यामध्ये स्प्रे घेतला. तिथे रिझल्ट छान मिळाले. पण अनुदानाने जे आता सांगितलं की थोडंफार ते स्क्रॉचिंगचं जे प्रॉब्लेम येतं तो त्या प्लॉटमध्ये अर्ली घेतल्यामुळे यंग लीव्ज वरती, कवळ्या फुटीवरती तो थोडा प्रॉब्लेम जाणवला स्क्रॉचिंगचा. पण त्याच्यानं फारसं काही नुकसानदायक असं काय क्वालिटीवरती किंवा द्राक्ष ह्याच्यावरती काही जाणवलं नाही. पण आता मी माझ्या प्रॅक्टिस अनुसार थोडं लेटमध्ये 2 स्प्रे टाकले 45, 50 किंवा 55, 60 दिवसानंतर, तर तिथं मला थोडं रिझल्ट कमी भेटले. मिलीबग कंट्रोल थोडाफार तिथं कमी भेटला. पण अर्लीमध्ये गेलेले रिझल्ट मला छान मिळाले बऱ्यापैकी. आता या 3 वर्षापासून वापरत असताना सुरुवातीला त्या 5 वर्षापासून थोडं बेदाण्याचं क्षेत्र असून मी एक्सपोर्टमध्ये थोड्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलं. पण आज 5 वर्षानंतर आज मी बऱ्यापैकी बेदाणा कमी क्षेत्रामध्ये काम करतो आणि एक्सपोर्टमध्ये काम वाढवलेलं आहे. मला बाकी मॉलिक्युलपेक्षा म्हणा किंवा याच्यापेक्षा म्हणा या 2 स्प्रेमध्ये अत्यंत चांगलं मला हे कंट्रोल मिलीबगमध्ये मिळालं. हार्वेस्टिंग ही वर्षाला वाढत गेलं आणि कॉस्टमध्ये बाकी खोड धुणे म्हणा किंवा ड्रेंचिंग म्हणा, हा काही साधं म्हणजे एवढं खर्चदायक आणि लेबरकडून एवढं त्रासदायक असं हे काम होतं ते पण कमी झालं. आणि अनुदाना म्हणतात थोडं ते मॉलिक्युल सगळ्यांनी थोडं जपून वापरलं पाहिजे. आता एक खूप छान मॉलिक्युल बाहेरकडून आपल्याला मिळालेलं आहे, याच्यावरती थोडं सगळ्या शेतकरी असतील किंवा कंपनीकडून थोडं नियंत्रण ठेवून मॉलिक्युल खराब होऊ नये किंवा रेजिस्टंट डेव्हलप होऊ नये या दृष्टीने थोडं काम करून सर्वांनी काम केलं पाहिजे आणि याचा फायदा घ्यावा. धन्यवाद बारगले साहेब. आणि आपल्या जे 5ही पॅनलिस्ट आहेत त्यांनी त्यांचे परखड जे मतं होती मिलीबग व्यवस्थापन असेल किंवा मिलीबग व्यवस्थापनामध्ये मोव्हेंटोचा रोल या संदर्भात जे काही आहे त्यांनी जे फील्डमध्ये एक्सपिरियन्स केलं त्यांनी ते शेअर केलं आणि एक चांगली भूमिका आपल्या द्राक्ष उत्पादक बंधूंसमोर मांडली आणि जी आपल्या द्राक्ष उत्पादक बंधूंसाठी अतिशय फायद्याची राहील. तर मी पुन्हा एकदा बायर क्रॉप सायन्स तर्फे आपले पॅनलिस्ट जे आहेत त्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळ काढला आणि याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. आपली पहिली जी फवारणी आहे ते आपण 35 ते 45 दिवसात सांगतो. त्याचा उद्देश जो आहे, मी 1 मिनिट ती पुन्हा स्लाइड लावतो. ओके, तर ही जी आहे की आपण फर्स्ट ऍप्लिकेशन 35 ते 45 दिवसाचा सांगण्याचा जो उद्देश आहे की जे क्रावलर्स असतात म्हणजे जे पिल्ला असतात जे वरती जायला सुरुवात करतात. आता जसं सांगितलं की पूर्ण वर्षभर आपल्या शेतामध्ये मिलीबग वेगवेगळ्या स्वरूपात अवेलेबल असतो. तो आपल्याला विजिबल दिसतो तो जेव्हा आपण थोडं ज्याला म्हणतो ना ह्युमिडिटी वाढते किंवा गरमाट ज्याला म्हणतो आणि बंचेसचं प्रिपरेशन सुरू होतं तर तो त्याचा प्रवास सुरू करतो वरच्या दिशेने.
तोपर्यंत पुंजक्यांच्या स्वरूपात ज्या ज्या काही लपणाऱ्या जागा असतील किंवा खोडा लगतच्या जागा असतील तिथं त्यांची जी सुप्तावस्था किंवा पुढच्या ती जीवनक्रम चालू असतं. आपण त्यासाठी पहिला प्रिकॉशनरी जो स्प्रे सांगतो तो 35-45 दिवसाला सांगतो, की ज्याच्यामध्ये आपला ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते जी पिल्लावस्था आहे ती व्यवस्थित नियंत्रित करणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे अनेक दिवसपर्यंत जास्ती दिवसपर्यंत प्रोटेक्शन मिळणं. आणि सेकंड ऍप्लिकेशन आपण जे रेकमेंड करतो ते तुम्ही 55, 60, 65 दिवस ज्याला आपण म्हणतो तेव्हा जर स्प्रे केला तर या दुसऱ्या स्प्रे मधला आपला ऑब्जेक्टिव्ह जे आहे की शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण काढणी च्या स्टेजेस पर्यंत कुठलाही मिलीबगचा उपद्रव दिसू नये. आणि याच्यामध्ये काय की लॉंग ड्युरेशन काम करतं म्हणजे जास्तीत जास्त दिवस काम करतं. तर जास्तीत जास्त दिवस काम करण्याची प्रक्रिया याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जर आपण 2 स्प्रे दिले तर आपल्याला जेवढे काही आजपर्यंत युजर्स आहेत म्हणजे मागच्या मला सांगायला आवडेल की 1,00,000 एकरपेक्षा जास्त एरियावर याचा वापर आता सध्या आहे. त्याच्यातले जसं मी म्हटलं की 1-2 शेतकऱ्यांना पूर्ण याची केसेस मध्ये जसं मी एक ढोबळमानाने म्हटलं होतं की 50 पेक्षा कमी एकरवर कुठेतरी 1-2 बंचेस मध्ये मिलीबग आढळून आला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कंटिन्युअसली प्रयत्न करतो की असं काय प्रॅक्टिसेस मध्ये चुकलं असेल की जेणेकरून अशा फ्यू केसेस मध्ये हा प्रॉब्लेम येतो. पण 99 पॉईंट ज्याला असं म्हणता येईल ना की त्याच्या प्लस जेवढे काही आपले द्राक्ष उत्पादक बंधू आहेत त्यांनी 2 वेळा वापरलंय त्यांना अतिशय चांगलं व्यवस्थापन मिळतं. अजून काही क्वेश्चन आहे अभिजित? नाही, मोस्टली काही क्वेश्चन होते ते आपल्या टीममेट्स आहेत त्यांनी काही आन्सर दिले आहेत. ऑनलाईन आन्सर्स पण देत आहेत आपले टीममेट्स. सो आणि प्रेझेंटेशन मध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. येस. ओके, तो आय थिंक नाउ वी शुड क्लोज नाउ. येस. या. ठीक आहे. तर धन्यवाद सर्वांचे आणि तुम्हाला खूप साऱ्या नवीन हंगामासाठी शुभेच्छा. या ज्या अतिशय चॅलेंजिंग ज्याला टाइम म्हणता येईल की अतिशय संकटग्रस्त परिस्थिती सर्वत्र उद्भवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुनश्च एकदा भरारीने आणि आत्मविश्वासाने नवीन हंगामाला सामोरे जात आहात. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची स्वतःची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर काम करणारे जे लेबर आहेत त्यांची सुद्धा काळजी घ्या आणि एक चांगलं उत्पादन आपल्याला मिळो आणि आपली प्रगती आणि भरभराट कायम राहो हीच बायर क्रॉप सायन्स कडून आपल्याला विशेष किंवा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.